मैं भूल घर जानी बात, मैं भूल घर जानी बात, मैं भूल घर जानी बात, मैं भूल घर जानी बात। और सब जनाई हाथ, जनाई हाथ, और सब जनाई हाथ, और सब जनाई हाथ। महाराज चौका व प्रभू महाराज कोणके राजनगाव। घर जाने वाटा मैं भूली घर जाने वाटा भूली घर जाने वाटा मैं भूली घर जाने मैं भूली घर जाने वाला, मैं भूली घर जाने वाला, भूली घर जाने वाला।
घर जाने बाट मैं भूली घर जाने बाट गोरस बेचन आई हाट कानारे मनमोहन लाल सब ही बिसरो देखे गोपाल कहा बगडारो देखे अनेरा कहा बगडारो देखे अनेरा देखे तो सब वहिनी घेरा काना रे मनमोहन लाल सब ही बेसरो देखे गोपाल हो तो थकीत भैरे तुका हो तो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोखा काना रे मनमोहन लाल सब हे बेसरो देखे गोपाल विठाला समचरण सर्वजम सांद्र नीलांबुदापम जगननीत पानी मंडनम मंडनानाम तरुणी तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण ते नमस्कारून याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा
प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली गवळ जगद्गुरु जगद्वंदे महाराष्ट्र भूषण संत मांदियाळी मधील कलशस्थानी शोभणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांचे ही चार चरणाची उत्कृष्ट छोटीशी हिंदी भाषीय गवळण आहे. विठ्ठल या गवळणीवर चिंतन करण्यापूर्वी काही अत्यंतिक परिहार देणत्व असा अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याची महत अनुकंपा सकल संतांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांचे अथाह प्रयत्न श्री गायत्री आश्रमामध्ये गेल्या वर्षी 2025 ला आपण या ठिकाणी स्फटिकलिंगाची म्हणजे मणिरत्नेश्वराची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्या प्राणप्रतिष्ठाचा हा उत्सव प्रथम वर्षाचा उत्सव आहे आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी कीर्तन महोत्सव या कार्यक्रमामध्येच बिल्व अर्चन कार्यक्रम यानंतर या ठिकाणी शिवलीला अमृत पारायण त्याचबरोबर योगा बरीच मंडळी आमची अशी योगा घेतल्यानं महाराज ते म्हणतात पुन्हा घ्या. तुम्हाला सांगू का ते म्हणते आता जी मंडळी केली ना ते म्हणते आम्ही आता रोज इथं येऊ योगा करायला आणि तुम्ही सगळे जर आले तर बरं होईल. तुम्ही येणार नाही मला माहिती आहे का नाही, पण तुम्हाला एक सांगू का शरीर स्वस्थ राहण्याकरता योगा करण्याची गरज आहे. तेव्हा योगा या ठिकाणी आपण घेतला. आमचे या ठिकाणी योगा घेणारे जे हे शिवाजी भाऊ त्यांनी सुंदर असा योगा या ठिकाणी घेतला. यानंतर या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अखंड हरिनाम सप्ताह आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह नाही, हा 2009 ला आपण गायत्री पुरस्चरण केलं आणि त्याच्यानंतर गायत्री याग केला. गायत्री याग केला तर त्या गायत्री यागामध्ये आपण संकल्प केला किंवा मी स्वतः संकल्प केला की आपण 3 वर्ष गायत्री यज्ञ करू म्हणून. आम्ही 3 वर्ष तो केला. त्यानंतर मग पुढे आम्ही रुद्र सहाकार यज्ञ करू बा या ठिकाणी म्हणून तो चालू ठेवला. तो आतापर्यंत चालू आहे. या कार्यक्रमाची तिथी पूर्वी ज्या वेळेला गायत्रीचं अनुष्ठान झालं त्या अनुष्ठानाच्या मुहूर्तावर चालत होता. त्यानंतर या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि भूमिपूजनाच्या निमित्तानं रुद्र स्वाहाकार यज्ञ केला. तेव्हा तो यज्ञ प्राण प्रतिष्ठा पर्यंत चालू होता तिथे. आता गेल्या वर्षी प्राण प्रतिष्ठा केली म्हणून या वर्षी आता काही मंडळीला असं वाटतं की गेल्या वर्षी तर सप्ताह या जो यज्ञ है तर 2 दिवसा उशिरा सुरू झाला, मग या वर्षी लवकर का केला. त्याचं कारण असं होतं की आम्ही गेल्या वर्षी पांडुरंग महाराज घुले यांची तारीख घ्यायला गेलो. ती तारीख भेटत नव्हती म्हणून मागचा 1 दिवस कमी केला आणि पुढे 1 दिवस वाढवला. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर अजून एक समस्या आली. ते आले नाही पण काय नाव यांचं रामगिरी महाराज त्यांची पण तारीख भेटेना.
त्यांच्याकरता एक दिवस वाढवला. मग चतुर्थीलाच झाली प्राणप्रतिष्ठा. पण हे दिवस वाढल्यामुळं मागचे दिवस कमी करावं लागले. आणि मग ते लक्षात येत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही पण आता 2 दिवस पुढं खाऊन माग खाऊन घेतला तर त्याचं हे कारण आहे. विठाला विठाला भगवान शिवाचं मंदिर आहे आणि भगवान विष्णूची किंवा भगवान पांडुरंग परमात्म्याची भक्ती किंवा उत्सव प्रत्येक गावामध्ये होतो. नवे नवे प्रत्येक मंदिरावर होतो. अखंड हरिनाम सप्ताह हा प्रत्येक गावामध्ये होतो. कोणतं गाव असं सुटलं नाही की त्या गावामध्ये ही वारकरी संप्रदायाची फार मोठी देण आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी भगवान शिवाला प्रसन्न करण्याकरता रुद्र स्वाहाकार यज्ञ करू अशी माझी संकल्पना आहे. त्याच्या पाठीमागे कारण आहे की भगवान शिवाचं मंदिर आहे किंवा भगवान शिवाची उपासना करायची तर शिवनाम. आता होतं असं भगवान शिवाचं मंदिर आहे, द्वैत भाव करू नये, परंतु ज्या ठिकाणी जे आहे त्यांचं गाणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबराय स्वतः म्हणतात, ज्या गावी केला वास त्यासी नसावे उदास. म्हणून अन्य ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो, आपल्या इथं पण होईल. त्याची कल्पना अजून थोडी दूर आहे. त्याचं कारण आहे की आपण या ठिकाणी जे स्फटिक शिवलिंग बसवलं किंवा महादेवाला बसवलं तर प्रत्येक देवताचं एक पंचायतन असतं. त्याला म्हणते 5 देवता. आपण जी उपासना करतो वैदिक सत्य सनातन हिंदू धर्म जो उपासना करतो ती पंचदेवता उपासना आहे. यामध्ये भगवान शिव, गणपती, दुर्गा, भगवान सूर्य आणि भगवान विष्णू हे 5 देवता आहे. या 5 देवताची उपासना केली जाते. म्हणून त्याकरता या ठिकाणी पंचदेवता स्थापन करण्याकरता या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता आणि रुक्मिणी माता यांची मूर्ती दिलेली आहे. आपले दुकानदार काय नाव त्यांचं, योगेश बोडखे. त्यांच्या वडिलाचं नाव सांगायला पाहिजे पण ते माझ्या तोंडात पडलेलं आहे. त्यांनी दिलेली आहे. हा, शामराव पाटील बोडखे यांनी दिलेली आहे. तेव्हा मी झाकून ठेवली. त्याला सांगितलं तिथं मंदिरात स्थापन करायची होती पण थोडासा दुसरा विचार आला म्हणून थांबवलं. आणि ते एखाद्या वेळेस श्रावण महिन्यामध्ये स्थापित होईल तेव्हा त्यानंतर या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होईल. पण हा रुद्र स्वाहाकार यज्ञ सुद्धा चालू राहील. विठाला तेव्हा आज या ठिकाणी हा रुद्र स्वाहाकार यज्ञाचा शेवटचा दिवस आणि काल्याचा दिवस. या काल्याची सेवा माझ्या वाट्याला आली म्हणता येणार नाही किंवा मला दिली पण म्हणता येणार नाही. ऐका नाही, मी गेल्या वर्षी आमचे परमस्नेही त्यांनी काल परवा कीर्तन केलं. स्वामी विद्यानंद गिरजी महाराज ते आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन करा. ते ऐकणार. कीर्तन उभं झाल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी मला उभं केलं. तुम्ही तर होते सगळे ऐकायला पाहिलं. तर त्यांनी उभं केलं. मला सांगितलं
या वर्षी पण सांगितलं की काल्याचं कीर्तन तुम्हीच करा, कारण जी लोक येते त्यांना निरोप द्यायचं काम हे तुम्ही करू शकता, बाहेरचा व्यक्ती नाही करू शकत. विठ्ठल विठ्ठल आता आहे ना, जसं तसंच राहू द्या. हा ना, आता काय तुम्ही चळवळ केल्यावर मग ते आणखी सगळं पांगून जाईल. बोला स्वामी जय. पुंडलिका वरदा हरी श्री पंढरीनाथ भगवान की जय. मंगलेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. ओम नमः पार्वती पतये हर हर. तेव्हा हा रुद्र स्वाहाकार यज्ञ चालू राहील. वारकरी संप्रदाय, कारण मी थोडी माहिती देतो, अजून मी अभंगावर जात नाही. वारकरी संप्रदाय उभा राहिला त्याला कारण आहे कर्मकांड. हे बघा, ही बाजूची जी मंडळी आहे, इकडे पाठीमागे जागा आहे, इकडे बसून घ्या. या वावरातली जी मंडळी आहे, पलीकडे जी पंक्ती बसते त्या जागातली जी मंडळी आहे, त्यांनी आतमध्ये येऊन बसून घ्या. वारकरी संप्रदाय हा कर्मकांडाची आती झाली. कर्मकांड आती झालं. जसं सांगितलं किंवा वेदवाक्य ही प्रमाण आहे. स्वर्ग काम यजेत, स्वर्गाची कामना करत असेल तर याग करा, यज्ञ करा. यजेत, पण त्या आणि तत्वावर किंवा या शब्दावर आम्हाला जे पाहिजे आम्ही त्याच्या करता यज्ञ करू लागलो. काही कार्या करता यज्ञ करणं गरजेचं आहे. जसं राजा दशरथाने यज्ञ केला, तो पुत्र कामेष्टी यज्ञ. याला इष्टी म्हणल्या जातं. ही इष्टी करणं गरजेची आहे, केली पाहिजे. ज्यांना पुत्र नाही त्यांना. अजून आहे, परंतु काही असे याग केले लोकांनी, जसं धन आहे, धन मिळवण्याकरता याग केले, यज्ञ केले. यामध्ये आणि पशु आदीचा बली द्यायला लागले. एवढा बली द्यायला लागले की तुम्हाला सांगतो, प्रत्येक गावामध्ये यज्ञ, प्रत्येक गावामध्ये बली, प्रत्येक गावामध्ये यज्ञ, प्रत्येक गावामध्ये बली. चला,
आणखी पण काही आहे. जसं पिंडदान, श्राद्ध आदी वगैरे हे कर्म करणं गरजेचं आहे, करायला पाहिजे. पण तुमच्या बापाची इच्छा पुरी राहिली, तो लय दारू पित होता, मग त्याला एक दारूची बाटली द्या निवदावर. खोट आहे काय? आहे का नाही? मी तुम्हाला यज्ञ, कारण तुम्हाला सांगतो पूर्ण अभंगाचा अर्थ होईल ना होईल, पण ती मांडणी झाल्याशिवाय मी पुढे कीर्तनात किंवा अभंगाकडे जात नाही. असे जे कर्म आहे, तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेस या माणसाचं काम माझ्याकडून, या माणसाचं काम मला करायचं आहे, तर त्याच्याकरता पण यज्ञ. अथवा आपल्याला एखाद्याला भांडायचंय, मग तो भांडत नाही, मग त्याच्याकरता पण उच्चाटन नावाचा यज्ञ करायचा. एवढं कर्मकांड वाढलं तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला बोलायचं तर कर्मकांड. बरं, ही कर्मकांड करणारी जी मंडळी हे विशेष वर्ग, आणि त्याच्यामुळं काय झालं की खरी वस्तू किंवा वस्तू जे वास्तविक आहे ते बाजूला राहिलं आणि पाखंड पुढं आलं. आणि म्हणून आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांनी याचा पुरे जोर विरोध केला, पुरे जोर खंडन केलं. दक्षिण मध्ये एवढा कट्टर लोक हे तुम्हाला सांगतो कर्मकांडामध्ये आजही आहे. तुम्हाला सांगतो, एखादा शैव वैष्णव जर असला आणि त्यांच्या समोर जर एखादा शैव आला तर ते असं करतात, म्हणजे शैवाचं तोंड पाहत नाही. एवढे कट्टर आणि एवढे कर्मकांडी. मी चित्रकूट आश्रमामध्ये गेलो. अजून माझ्या संग 2 मित्र होते. गेल्याच्या नंतर आम्हाला काय माहिती, गेलो स्वामीच्या हरिद्वारला, त्या भारत माता मंदिराच्या जवळ चित्रकूट आश्रमामध्ये गेलो. गेल्याच्या नंतर त्यांचे ते जेवण चालू होते. आम्हाला काय माहिती, आम्ही गेलोच, गेल्याबरोबर ते महात्मे ताटावून उठले. काय म्हणलं, काय झालं? मग ते म्हणले, महाराज तुम्ही जरा थोडं थांबायला पाहिजे होतं. म्हणलं कहून? म्हणे ते जेवता जेवता संन्याशाचं तोंड पाहत नाही. महाराज वास्तव मी काही बगलातलं सांगणार नाही, मी कधीच सांगत नाही, मी जे अनुभव आले तेच सांगतो. एवढा कट्टर विरोध किंवा एवढं दोघांमध्ये अंतर. म्हणून हे जे कर्मकांड आहे, या कर्मकांडाला जर तिलांजली दिली तर समाज एका जागेवर बसन. आणि ते आज झालं. नाही आलं तुमच्या लक्षात? तूप खाणं पडतं समजण्याकरता. विठाला या कर्मकांडाचं खंडन केलं वारकरी जगद्गुरु शंकराचार्यांनी. त्याच्यानंतर जगद्गुरु माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबराय आदी सगळ्या संतांनी कर्मकांडाचं खंडन केलं. आता ज्या कर्मकांडाचं खंडन केलं ना, ते कर्मकांड आम्ही करतो. आणि ज्या कर्मकांडाचं खंडन केलं नाही ना, ते आम्ही करत नाही. वास्तविकता माहित नाही. भरकाटल्या सारखं आम्ही काही पण करतो. विठाला म्हणून बाबा हो, पशुम आला भेद. ज्यामध्ये पशुचा बळी दिला जातो ते यज्ञ करू नये. ज्यामध्ये हिंसा केल्या जाते ते यज्ञ असो किंवा सत्कर्म असो ते करू नये. आता मला सांगा, तुम्ही मसुबाला देवीला तुमची कमालच वाटते हो मला.
हे बघा, मुसलमान कधी कपाळाला गण लावत नाही. मुसलमान कधी हिंदूच्या देवाचं दर्शन घेतलं का मला सांगा? घेतो का? एखादा असन किंवा बी असा एखादा नेता असन, त्याला लाज काज लोक काय करतात तो घेतो, पण तो घेणार नाही. उलट या देशामध्ये हिंदूचे 13,000 मंदिर मुसलमानांनी पाडली. एक नाही पाडलं, किती? 13,000 मंदिरं पाडली. मग एवढे जर कट्टर आहे, त्या कट्टर ते आपल्या देवताला एवढे जर कट्टर आहे, अशा कट्टर माणसाच्या हाताने तुम्ही बोकड्या देवाला कापता. मला सांगा, तो बोकड्या ते देव खात असेल का? आता कोणीच टाळ्या वाजना. आता बरेच खाणारी मंडळी असेल, विठाला विठाला खाईल देऊ नाही. मग आपल्या खाण्याकरता तुम्ही हे करता, हे कर्मकांड आहे, याचा पण निषेध आहे, चांगल्या प्रकारे निषेध आहे. पण ते जिबीचे चोचले पुरवण्याकरता तुम्ही करता. विठाला म्हणून कर्मकांडाचा विरोध आहे. कोणत्या कर्मकांडाचा विरोध आहे? जेणेकरून हानी होईल त्या कर्मकांडाचा विरोध आहे. पाखंड कर्मकांडाचा विरोध आहे. पाखंड कर्मकांड काय काय देवाची पूजा, काय काय नित्य कर्म. एका गावामध्ये आता मी गेलो महाराज, इथं आपल्या इथाच्या इकडच्या ह्या नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो, आळंदीकडे तवाचा विषय. आता गेलो तिकडं मी, पहिले असे विद्यार्थी काळामध्ये म्हणजे काय व्हायचं, की ज्या गावामध्ये मधुकरी मागायला जायचं तिथं मग सगळे विद्यार्थी टाळ वाजायला जायचे. आमची पाळी मरकळची, तिथून आम्ही भिक्षा आणायचो. तिथं गेल्याच्या नंतर सप्ताह उभा राहिला, आणि उभं राहिल्याच्या नंतर एक माणूस गेला वर. गेल्याच्या नंतर लोकांनी सप्ताह बंद केला. जयराम बाबा आले. तुम्हाला माहिती आहे जयराम बाबाचं काम कसं होतं. आम्ही जाऊ तेव्हा तर फोन नव्हते, काही नव्हतं. वापस निघालो आम्ही, आणि त्यांना तुळापूरला जायचो. त्यांचं कीर्तन तुळापूरला होतं, मध्ये मरकाळ पडताय. आम्ही आपलं पायदळी निघालो, सगळी दिंडी. त्यांनी गाडी उभी केली, मॅक्स गाडी होती बघा त्यांच्याकडे. गाडी उभी केली, विचारलं कुठं चालले? म्हणले वापस आश्रमावर संस्थेवर. काऊन? म्हणले इकडे सप्ताह बंद झाला. गेले त्यांना सांगितलं सप्ताह करा. सप्ताह करण्यामध्ये, नामस्मरण करण्यामध्ये कोणतंही सुतक नाही, कोणताही दोष नाही, कोणताही विटाळ नाही. पण नामस्मरण करायला लोक विटाळ समजतात. तुम्हाला सांगू का, पारायण करायला सुद्धा सुतक नाही, विटाळ नाही, काही नाही. पारायण सुद्धा करता येतं. तुम्हाला सुतक विटाळा करता आहे काय? तर तुम्ही जल ज्याच्यामध्ये वापर करणार, पाण्याचा ज्याच्यामध्ये वापर करणार, तिथं विटाळ आणि सुतक आहे. नामस्मरणा करता कसल्याही प्रकारचा विटाळ नाही. त्या विटाळ विटाळ नाहीये.
म्हणून नामस्मरण करण्याकरता काहीच नाही. तुमच्याकडे सुतोक असू द्या, काही असू द्या, आणखी मला नाही नावं सांगता येणार, कोणताही विटाळ असू द्या, नामस्मरणाला भजन करण्याला कोणताही विटाळ नाही. मंदिरावर जाण्याला विटाळ आहे, मंदिरावर जाण्याला सुतक आहे, मंदिराचं कर्मकांड करण्याकरता सुतक आहे, देवाऱ्याची देव पूजा करण्याकरता सुतक आहे. पण नामस्मरण करण्याकरता सुतक नाही. अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये सुतक नाही आणि ते धरूही नाही. विठ्ठल विठ्ठल आज तुम्ही सगळे खुश आहे काय की नाही? तुमच्यापेक्षा मी जादा आहे. तेव्हा कर्मकांड, काही कर्मकांडाचा विरोध आहे, काही कर्मकांडाचा विरोध नाही. स्नान करणं हे कर्मकांड आहे, याचा विरोध नाही. स्नान करण्याच्या नंतर गंध लावणं हे पण कर्मच आहे. कर्म काय? चेष्टा आश्रयत्वम कर्मत्वम. चेष्टाचा जो आश्रय तो कर्म आहे. मग ही चेष्टाच आहे. हात लावणे पाय कर्मच आहे. मग या कर्माचा विरोध नाही. म्हणून बाबा हो, आता हे टाळ वाजवत हे पण कर्मच आहे. या कर्माचा विरोध नाही. कोणत्या कर्माचा विरोध आहे? जेणेकरून जीवाची हानी होईल या कर्माचा विरोध आहे. विठ्ठला म्हणून आपण या ठिकाणी, कारण बऱ्याच लोक मला विचारतात, नंतर मी विचारतात, महाराज तुम्ही तर कीर्तन करता, मग तुम्ही कोण यज्ञ करता? दादा हो, यज्ञ करण्याचा विरोध नाही. तुम्ही सगळे गाथी वाचून बघा, ज्ञानेश्वरी वाचून बघा, यज्ञ करण्याचा विरोध नाही. कोणत्या कर्माचा विरोध आहे तुम्ही ऐकला आता? विठ्ठला विठ्ठला तेव्हा या अभंगामधून महाराज ही हिंदी भाषीय गवळण आहे आणि या गवळणीमधून गवळण बाजाराला गेली आणि बाजाराहून येत असताना ती रस्ता विसरली. मै भोली घर जानी बाट, बाट म्हणजे वाट. गोरस बेचन आई हाट. कशा करता आली? तर गोरस विकण्या करता आली. कशामुळे विसरली रस्ता? कान्हा रे मन मोहन लाल. कान्हा जो है मनाला मोहनारा, लाल सब हे बिसरो देखे गोपाल. ती गवळण भगवान परमात्म्याचं चिंतन करत असल्या कारणानं तिला सर्वत्र काय दिसू लागला? सब हे बिसरो. काही ठिकाणी असं आहे, सब हे बिखरू. बिखरू आणि बिसरू. बिखरूचा अर्थ काय होतो? बिखरू म्हणजे पांगणे आणि विसरू म्हणजे ध्यान न राहणे. तेव्हा जुळता मिळता अर्थ, बिलकुल असाच अर्थ आहे असं नाही, जुळता मिळता दोन्हीचा अर्थ सारखा आहे. बिखरणं म्हणजे बाजूला बाजूला जाणं आणि विसरणं म्हणजे ध्यानात न राहणं. तेव्हा सब हे बिसरू देखे गोपाल, हे सगळं विसरलं किंवा सगळं बाजूला गेलं आणि एकच दिसायला लागलं. कोण? कान्हा रे मन मोहन लाल. मग ती गवळण अशी रस्त्यानं चालत असताना तिनं पाय उचलला. आजूबाजूला तर सर्वत्र भगवान श्रीकृष्णच दिसू लागला. श्रीकृष्णाच्या व्यतिरिक्त तिला काहीच दिसेना, काहीच दिसेना. मग तर तिनं असं पाय उचलला. पाय उचलल्याच्या नंतर पायाखाली काय दिसलं?
कहा पग दारू, पग म्हणजे पाय आणि दारू म्हणजे ठेव. कहा पग दारू देखे अनेरा, खा पाय ठेवक वर केला खाली ठेवायला गेली, देखे तो सब वहीने घेरा, असं पाय वर केला. खाली कृष्ण आहे, पायाच्या खाली सुद्धा कृष्ण आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात काय, होतो थकीत भैरे तुका, त्या गवळणीला व्यापक परमात्म्याचं दर्शन झालं. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाराय साधना करत असताना जसं भंडाऱ्या डोंगरावर गेले, घोराड्या डोंगरावर गेले, भामचंद्र डोंगरावर गेले, या ठिकाणी काय केलं त्यांनी, घोर साधना केली, घोर साधना केली. आणि ती घोर साधना करत असताना तुम्हाला सांगतो जगद्गुरु तुकोबारायचं जे जीवन आहे ते जरा गाथ्याच्या माध्यमाने माणसाने, तसं चरित्राच्या माध्यमाने आणि जर अध्ययन केलं तर, चरित्राच्या माध्यमाने जर अध्ययन केलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की पाहिजे तेवढे बारकावे नाहीये. पण महाराज गाथ्याचं चिंतन करा. गाथ्याचं जर चिंतन केलं ना तर जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष मूर्ती दिसन आणि प्रत्यक्ष त्यांचं कर्तव्य दिसन. नुसत्या टाळ्या नका वाजू, अध्ययन करा. मी म्हणतो तुम्ही टाळ्या वाजतील, घरी जाऊन वाचा. नुसत्या टाळ्या वाजविल्यात काही मजा नाहीये, ते ढोंगी सारखं होईल. मग वाचा एकदा जगद्गुरु तुकोबारायचा गाथा. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांना जर पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. प्रत्येक शब्द वाचा, त्या शब्दाचं आकलन करा आणि कोणत्या उद्देशाने लिहिलं असेल याचं जर आकलन केलं तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज दिसत. आणि म्हणून आपण या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये ज्ञानेश्वरीवर प्रवचन ठेवणारे अष्टादशा प्रवचन. आता तो कार्यक्रम होता, आताच होता, या वेळेलाच तो कार्यक्रम करायचा. पण नंतर लक्षात आलं की परिसरामध्ये या ठिकाणी भगवान रामेश्वराचं स्थान आहे, लहुगड या ठिकाणी पण सप्ताह आहे. आणि 13 रंजन मेरा होंदे आहे का नाही. मला चढावड करण्यापेक्षा आपण श्रावण, मला काय कोणी म्हणलं नाही, कोणी म्हणलं नाही मला, पण मी थोडा विचार केला आणि त्याच्या पाठीमागे अजून 2-3 कारण घडली. तर त्या कारणाने मी थांबवलं नाही. असा विचार केला की श्रावण महिन्यामध्ये हा आपण अष्टादशा प्रवचन 18 दिवस ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. आता मला सांगा बरं, इथं किती लोक ऐकतील, येणारे ऐकायला किती लोक येतील? 1 2 3 4. वा वा, तुम्ही यांचं आहे ना, तुम्ही तुमचंच एकदा स्वागत करा. वाजना बघून टाळ्या. तेव्हा तुम्हाला तुमचं जरी स्वागत करावं नाही वाटलं तरी पण मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही हिम्मत केली वर हात दाखवला. तेव्हा ही बी कीर्तनाच आहे, काही दुसऱ्यांनी सांगू लागलो. ज्ञानेश्वरी जीवनामध्ये एक तरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. आपल्या जीवनामध्ये एक तरी ओवी आली पाहिजे. म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं होतं की जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी साधना केली.
आणि घोर अशी साधना केली. जगद्गुरु तुकोबारायांनी केवळ आणि भजनच केलं असं नाही, जगद्गुरु तुकोबारायांनी ग्रंथ सुद्धा अध्ययन केले. पाहिली पुराणे, धांडोळीली दर्शने. पुराण पाहिले, दर्शनाचा धांडोळा घेतला. पुराण किती आहे? 18. दर्शन किती आहे? दर्शन किती आहे? 12. 6 आस्तिक आहे, 6 नास्तिक आहे. तेव्हा दर्शन पाहिले. एवढंच नाही महाराज, तुम्ही गाथा जर पाहिल्या ना तर महाराजांनी प्रबंध ग्रंथ, निबंध ग्रंथ, साह्य ग्रंथ, टीका ग्रंथ, भाष्य ग्रंथ या सगळ्या ग्रंथाचं अध्ययन केलेलं आहे. कारण तो शब्द गाथ्यामध्ये आहे. आणि म्हणून त्यांनी केवळ भजनच केलं आणि त्याच्या बरोबर अध्ययन केलं. या ठिकाणी घोर अशी तपस्या केली. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय ही घोर साधना करत असताना जगद्गुरु तुकोबारायला हा संशय होता की देव भेटल का? काय देव भेटल का असा संशय होता. साधना करत होते, वारी करत होते आणि वारी करता करता, भजन करता 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 जगद्गुरु तुकोबारायला भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं. व्यापक परमात्म्याचं दर्शन झालं. विठ्ठल जाळी ताई भरला, व्यापक परमात्म्याचं दर्शन झालं. ज्याप्रमाणे गवळणीला व्यापक श्रीकृष्णाचं दर्शन झालं आहे का नाही, त्या म्हणता का नाही, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायला सुद्धा व्यापक विठ्ठलाचं किंवा परमात्म्याचं दर्शन झालं. आणि म्हणून ते शेवटी म्हणू लागले की काय, बागा रे सब मन का धोका. काय, मला देवाचं दर्शन झालं, माझ्या मनातला धोका गेला. तुम्ही पण भजन करा, तुम्ही पण साधना करा, तुम्ही पण भक्ती करा, निश्चित तुम्हाला मला पण सुद्धा आणि देवाचं दर्शन होईल, याच्यामध्ये काही संशय नाही. विठोबा रमाई यथामती यथावकाश तुमच्या समोर या कीर्तनाचा, या गवळणीचा भावार्थ. कारण भावार्थ सांगितल्याशिवाय थोडं शंका समाधान घेता येत नाही. टाइम किती झाला? 8:30. म्हणून तेव्हा आता अर्धा घंटा बाकी. अर्ध्या घंट्यामध्ये काल्याचं प्रसंग वर्णन झालं पाहिजे का नाही. तुम्हाला असं वाटलं की चरण घेतले नाही, मधीच कस काय विठो बरोबर नाही केलं, काय का नाही. विठाला विठाला महाराष्ट्रामध्ये जो काला होतो तो काला किंवा साधू संतांनी या ठिकाणी सांगितलं की काल्यामध्ये किंवा काल्याचा जे प्रसंग आहे तो कोणत्या प्रसंग, कोणता प्रसंग वर्णन केला पाहिजे. चरित्र
हा काय नाही दुसऱ्यासारखं नाही. अरे मलाच येत नाही तर तुम्हाला विठाला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे, आचरण करायचं नाही. का आचरण करण्यामध्ये आम्ही समर्थ नाही. प्राय असं होतं लोक बरोबरी जादा पाहते. एक माणूस म्हणला महाराज गजानन महाराज चिलम पित होते, आम्ही दारू पिलं तर काय फरक बसतो. गजानन महाराजाची बरोबरी करू नका. गजानन महाराजांनी सगळ्या संसाराला राख लावली होती. तुम्हाला तुमच्या एका रुपयाला सुद्धा राख लावता येत नाही. पडलं तर चार चार मारे पाहते लोक बाजूला. म्हणून कोणाची बरोबरी करू नये. भगवान श्रीकृष्णाची बरोबरी करू नये. कारण भगवान श्रीकृष्णानं 12 गाव अग्नी गिळला. किती? 12 गाव. 12 गाव म्हणजे कोणते कोणते? धरा ना तुम्ही आजूबाजूचे 12 गाव. एवढे तसं समजा तुम्ही 12 किलोमीटर आहे का नाही. एवढ्या परिसरामध्ये आग लागली. भगवान श्रीकृष्णाने संपूर्ण आग गिळली. मी म्हणतो भगवान श्रीकृष्णाची बरोबरी करा. नाही त्याच्या पुढे जा. पण भगवान श्रीकृष्णानं 12 गाव अग्नी गिळला. तू फक्त एक ठिणगी तुझ्या जिभेवर ठेवून पाय. जर चटका बसला नाही तर बरोबरी निश्चित कर. विठाला विठाला मग ही जी कारण तुम्हाला सांगतो त्यांनी संपूर्ण जीवन समाजामध्ये आणि शास्त्रामध्ये घातले. त्याच्यामुळे त्यांना तुमची सगळ्या नसा नसा माहित आहे. आणि म्हणून नसा नसाला पन्नारेच अभंग केले. विठाला म्हणून बाबा हो यांना साधू संतांना माहित होतं. काय काय लोक तुम्हाला सांगतो काय नाही हो देवाची बरोबरी वाईट किंवा जे आपल्याला आवडतं ना त्याच्यामध्ये आपण बरोबरी करणार. तुम्ही जर गजानन महाराजांची बरोबरी करत असाल तर तुम्ही एकदा गटाराचं पाणी पिऊन पाहायचं. येईल का कोणी? मागची मंडळी तुम्ही माता भगिनी हो. एखादा गुळणा एखादा घोट नाही ना मग त्यांची बरोबरी करू नका. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारायच्या लक्षामध्ये आलं किंवा साधू संतांच्या लक्षामध्ये आलं. अन्य चरित्राचा जर उच्चार केला ही अल्पमती असणारी जी माणसं आहे ते वेगळे घेते. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी गोपिकांच्या बरोबर रासलीला केली. रास म्हणजे काय? आता आपल्याला असं वाटतं नाचणं गाणं. नाचणं गाणं तुम्हाला सांगू का
अष्टसात्विक भाव आहे. या अष्टसात्विक भावामध्ये गायन करणं हा एक भाव आहे आणि नृत्य करणं हा एक भाव आहे. देवा करता पण माणसं करता नाही. आम्ही तर पावली टाकली का असं पाहतो. तर मग मला कोणी पाहत का फुगडी जर खेळली ना एकदा जरा चांगली अशी रंगली ना हाताना काय मृदंगान ते नाचे तर रंगली ना मग फुगडी झाल्याच्या नंतर मग बाजूला तिकडे गेल्याच्या नंतर खावा आपलं कस काय फुगडी झाली. लोक काय करता खेळला विठाला विठाला तेव्हा देवा करता जर नाचलं तर दोष नहीं. मेरे रोने से तुमको आए हंसी, मेरे रोने से तुमको आए हंसी, जी भर के रोया करू. माझ्या रडण्यानं जर तुला हसू येत असेल तर मी जीव भरून मन भरून रडन. हे भक्ताचा भाव पाहिजे. विठाला विठाला म्हणून साधू संतांनी पाहिलं की गुणग्राही दुनिया नाही अवगुणग्राही दुनिया आहे. आता एकच दृष्टांत सांगतो तुम्हाला, छोटा सांगतो. यांना भजन पाठ करायला लावलं, अभंगाची चाल लावायला लावली. काही 4 महिने लागते, काही 5 महिने लागते, काही वर्ष जात एक चाल रटवण्यामध्ये. ऐका नाही म्हणता येत नाही लवकर. आता मी तुम्हाला सांगणार नाही, आमच्यातच एक मुलगा आहे असा गाण्याची चाल म्हणतो. तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकून सुद्धा असे असं म्हणणार की काय कोणता गायक आहे. आम्ही त्याला बंद केलं. कशा का तिकडे शिकला नाही काय, कोणाकडे संस्थेत नाही, काय नाही. अरे म्हणले कुठे शिकला, म्हणले शिकलो कशाचं या ऐकतो म्हणतो. आता त्याला चाल दिली ती अजून पाठ होईना. अवगुण लवकर घेतो माणूस किंवा अवगुण लवकर ग्रहण होतो, गुण लवकर ग्रहण होत नाही. बाबा हो, गुण ग्रहण करण्याकरता सुद्धा साधना लागते, तप लागतं. विठाला विठाला म्हणून अवगुण घेतील हे लोक. म्हणून साधू संतांनी सांगितलं बाबा हो, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्यानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. तर गोकुळामध्ये जे चरित्र केलं भगवान परमात्म्याने, काय चरित्र केलं. रांग तरंगणी चोरित लोणी, दाऊनी धरिती गवळणी, बांधीची चरणी देती गराणी. भगवान परमात्मा रांगू लागले. रांगता काय करू लागले, दही दूध नवनीत चोरी करू लागले. तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी चोरी करत असताना, आता तुम्हाला ह्या चोरीचा बी अर्थ सांगेल मी, थोडासा उशिरा सांगतो पण जरा वजन करा एकदा. विठाला भगवान परमात्मा या ठिकाणी चोरी करू लागले. कशा करता केली चोरी, तुम्ही दुपारा पण सांगितलं आणि बऱ्याच वेळेस सांगतो की भगवान श्रीकृष्ण हे स्वदेश भक्त आहे. भगवान श्रीकृष्ण हे काय आहे, स्वदेश भक्त आहे. स्वर्गादी देवताच्या पूजा नाही करायची सांगितली भगवान श्रीकृष्णानं. म्हणले जी भूमी आपल्याला चारा देती त्या भूमीची पूजा करा, गोवर्धनाची पूजा करा. दुसरा विषय, भगवान परमात्मा या ठिकाणी यमुनेच्या किनारी खेळत असताना माती खाली त्या ठिकाणी पण वर्णन आहे की हे माता भूमाता, घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आनीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून तहाना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाहना.
म्हणून बाबा हो, ही भूमी माता आहे, म्हणून आम्ही याला म्हणतो भारत माता की जय. विठाला विठाला. मी स्वदेश भक्त या करता म्हणलं की त्या ठिकाणी गायी किती होत्या? गर्ग संहितेप्रमाणे नंद बाबाकडे 1 कोटी गायी आहे. आणि भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णाने वळलेल्या गायीची संख्या आहे 9 लाख. भगवान श्रीकृष्णाने. आता मला विचार करा, 9 लाख गायी ज्यांच्याकडे भगवान श्रीकृष्णांना वळल्या का? हे भगवान श्रीकृष्णांना वळण्याची संख्या आहे. बाकीच्या गायी 1 कोटी. कारण नंद ही पदवी आहे. नंद ही पदवी घेण्याकरता त्यांच्याकडे 1 कोटी गायी पाहिजे होत्या. नंद बाबाकडे 1 कोटी गायी होत्या. आणि उपनंद वृषभानुजी उपनंद आहे. तर वृषभानुजीकडे किती गायी होत्या? 50 लाख. ब्रजवासी मध्ये या दोघांकडे 1.5 कोटी गायी होत्या. आता लोकांना हे ऐकलं का असं वाटतं काही सांगितलं आहे का नाही? आता याच्यावर तुम्हाला विश्वास येणार नाही, पण जाऊ द्या, एवढ्या लांबणी सांगत मी. भारत स्वतंत्र होऊन किती दिवस झाला हो? पटकन सांगा. अरे 76 वर्ष झाली बाबा हो. भारतामध्ये राहता का कोणत्या देशात राहता? ऐका नाही, 76 वर्ष चालू आहे. तेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला एका माणसाच्या पाठीमाग 40 गायी होत्या. ही माझी गणना नाहीये, ब्रिटिश सरकारने केलेली गणना आहे. ही संसदेमध्ये अजून सुद्धा रिपोर्ट आहे. काय? एका माणसाच्या पाठीमाग किती गायी होत्या? 40 गायी. मग सांगा, या गावामध्ये 1,500 लोकसंख्या किंवा 2,500 लोकसंख्या. 2,500 गुणिले 40 करा किती होईल? एवढ्या गायी आत्ता होत्या हो 75 वर्षापूर्वी. आता एका माणसाच्या पाठीमाग किती गायी आहे? 40 माणसाच्या पाठीमागे 1 गाय. आता विठाला विठाला. एवढ्या गायी असून सुद्धा या गायीचं दूध कुठं जायचं? कंसाचा वार्षिक कर चुकवण्यामध्ये जायचं. हे सगळे गोकुळवासी हे सगळं दूध घेऊन जायचंय. बाबा हो घ्या. तुम्हाला सांगतो, राजाने प्रजेचा अनाप सनाप कर वसूल केला की राजाला जावं लागतं. तेव्हा त्यांनी असा कर वसूल केला की कोणालाच द्यायचा नाही. बस आपल्याकडे घेऊन या. धान्य झालं की त्यांना खायला आहे का नाही आहे त्याचा काही पता नाही, पण घेऊन या यांना. तेव्हा एवढा कर या ठिकाणी वसूल व्हायचा की घरच्या मुलांना दूधच नाही. मग तुम्हाला सांगू का, त्या वेळेला ही परिस्थिती होती. राजाचा दंड होता. आता यांना कोणता दंड पता नाही. पण तुम्ही दुधावाल्याच्या घरी जा, महाराज काय करा, पोरं खातच नाही त्याच्यामुळे डेअरी नेतो. तुम्ही घरी ठेवून पाहा, खातो का नाही. अजून सांगू का तुम्हाला, चांगला गहू आता हे आले ना, काढल्याच्या नंतर फिल्टर केला. फिल्टर का केल्याच्या नंतर चांगला गहू आहे, नंबर 1चा गहू आहे, तो आपण दळून खातो आहे ना. खातो ना. बारीक जे आहे पाठीमागचं माहिती हे तर काय कोणतं खाण्याचं माहिती. विठाला विठाला. अरे उपभोग आहे. ते तुम्हाला सांगतो, तुम्ही किती पैसा कमावला ना काहीच नाही, ते जागेवर पडत. मला सांगायचं आहे की त्या ठिकाणी दूधच राहत नव्हतं. सगळं त्या कंसाचा वार्षिक कर चुकवण्याकरता द्यावं लागत होतं. पण त्या गोकुळाचे जे बालक होते ते बालक कुपोषित झाले. कुपोषित कसा होतो बालक? हातापायाची काडी मोडीन पोटाचा नगारा.
याला म्हणायचं कुपोषित. ते कुपोषित झाले बालक. ते भगवान श्रीकृष्णाने या बालकांना बोलवलं आणि त्या बालकांना विचारलं, का रे बाबा हो, आपण गोकुळामध्ये राहतो, या ठिकाणी किती गायी आहे, एवढ्या गायी असून या ठिकाणी, आणि तुम्ही असे पतले दुबळे मरके झरके का म्हणले? म्हणले, देवा तुम्ही म्हणता ती गोष्ट खरी आहे, पण आम्हाला रोज चटणी भाकर आहे, कस काय तब्येत वाढायची आहे का नाही? म्हणले मग दूध कुठं जातं? म्हणले सगळं कंसाचा वार्षिक कर चुकवणे करता जात. म्हणले घरच्या लोकांना जा आणि सांगा काय की म्हणा आम्ही तुमचे बालक आहे, तुम्ही आम्हाला दूध द्या, आम्ही मोठाले होऊ, पैलवान होऊ, कुस्त्या करू, आणि म्हातारपणाला तुम्हाला सांभाळू, आम्ही तुमचे वारस आहे, हक्कदाराने. आम्ही जर कोर्टामध्ये गेलो तर अर्ध दूध तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल, आहे का नाही? तुम्ही आम्हाला दूध द्या असं सांगा म्हणले त्यांना. हे गेले बालक यांनी विचारलं, म्हणले आम्हाला दूध द्या का घरी? अरे म्हणले तू कौस आपल्याला मारी. भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, म्हणले देत नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, एक काम करा म्हणले, देत नाही ना, प्रेमानं मागितलं म्हणले मागितलं, अधिकारानं मागितलं म्हणले मागितलं, सगळे प्रयत्न केले, देतच नाही म्हणले. मग एक काम करू म्हणले, आपण भेटत नाही ना महाराज, तुम्हाला सांगू का, चोरी ही पहिली जी चोरी ही परिस्थितीमध्ये होती, भोगामध्ये नाही होत. पहिल्या वेळेस माणूस चोरी करतो ना, तो परिस्थितीत करतो, मग तो कोणाचा हुरडा का उपटणं होत नाही, त्याच्याजवळ राहत नाही म्हणून. मग काही बात असे, मला एका जणांना हुरडा खायला नेलं, खरं सांगतो आपण खोटं कधीच सांगत नाही. हुरडा खायला नेलं आणि दुसऱ्याची कंस मोडली, विठाला विठाला परिस्थितीमध्ये कधी माणूस चोरी करतो. मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलंय बघा, मिळत नाही ना, देत नाही ना, मग आपण चोरी करू. बालकाने सांगितलं, म्हणले देवा चौर्य कर्म पाप आहे. देवाने सांगितलं काय पाप आहे काय पुण्य हे मला माहित आहे, तुम्हाला माहित आहे, परंतु या ठिकाणी जर तुम्हाला खायचं असेल तर चोरी करावी लागेल. म्हणले चालन. मग पहिले भगवान परमात्म्याने काय केलं, सगळ्या गोपाळांना आपल्या आपल्या घरी चोरी. तुम्हाला चोरी ही बाहेरून नाही होत, पहिले घरीच त्याची सराव पहिला घरीच करावा लागतो. काही गाड घेतले का न काही ऐका नाही, सगळ्यांनाच केले नाही का? नाही करेल कोण? 10-5 रुपये तर चोरले असतील का? नाही कोणाच नाही, घरातले विठाला विठाला नाही. तो पूर्वी काळामध्ये दाणे होते, नाही का नाही, शेतामध्ये काढलं की चालले आपल्या याच्यात घेऊन. ती चोरी नाही. चोरी करून संसार धकवणं ही चोरी आहे. विठाला विठाला भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं, माग घरी जाऊन आपल्या करा चोरी. काही लोक सगळ्या गोपाळांनी काही खाल्लं भेटलं, काही चोरी केली. एक असा होता तो एकटाच होता, गेला चोरी केली. आता तुम्हाला सांगतो का, एकट्याचे लय लाड असले का त्याला ज्यादा काही काम बी जमत नाही. ही एकटा स्वप्नात सुद्धा ठेवू नका. गेलं मरून तर काय करता? असे लय लोकांचे संसार बांडाळ झाले. एकच मुलगा उद्याला काय झालं, 2, 3, 4, 5, 6 उद्या 10. विठाला विठाला एकटाच होता, गेलं आणि चोरी केली, पकडलं ते. मग त्याला सांगितलं, हे बघ
आज केली उद्या चोरी करायची नाही, उद्या जर चोरी केली तर लय हानीन म्हणले. त्यानं भगवान श्रीकृष्णाला येऊन सांगितलं, म्हणले देवा आपण काही चोरी करत नाही म्हणले. म्हणले का? मला पकडलं म्हणले आणि मारण्याकरता धावले म्हणले, पण एकटा होतो म्हणून सोडलं म्हणले. त्यांना असं वाटलं द्याला एखाद्या दणकान गेलं मरून तर काय घेता काय कडे म्हणून सोडलं म्हणले. बाकीचे म्हणले अरे तुझी पकडली तर उद्या माझी पकडी, आणि आम्ही तर 5-6 जण आहे म्हणले. आमचं म्हातारं मारत काही हाताना मारत नाही म्हणले, फोकी घेतं म्हणले, चांगल्या मांड्या पाहतो म्हणले. त्याच्यामुळे आपण चोरी, सगळ्यांनी सांगितलं आम्ही चोरी करणार नाही. मग भगवान परमात्म्याने विचारलं तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचं का? म्हणले हो. मग एक काम करा म्हणले, काय? याल तरी यारी लाल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे. विठ्ठल विठ्ठल मला कीर्तनच सोडू वाटे ना. नाही सोडायचं नाही आहे ना, आम्हाला पण वाटत. विषय समजून राहिला का? विठाला विठाला भगवान परमात्म्याने सांगितलं चोरी केली याल माझ्या माग पाठी माग माग या मी तुम्हाला, आणि
खाण्याकरता आजे देतो पोट भरी, पुरे म्हणाल तू वरी. मी तुम्हाला आज पोटभर देतो, पण तुम्हाला याकरता काय करावं लागेल, माझा नियम पालन करायला लागेल, माझ्या पाठीमाग मागे यावं लागेल. तसं भेटणार नाही. तुम्हाला सांगू का, मनमुखी तुम्ही कुठेही जा, मनोमार्ग गेला तो तेथे मुकला, हरिपाठ स्थिरावला दोषी. म्हणून बाबा हो परंपरा पाहिजे. वा. विठाला विठाला टाइम 9 वाजले ना? नाही 15 मिनिटं. फक्त 15 मिनिटं होते. काय कर चालेल, 15 मिनिटांमध्ये आठवते. तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितलं, माझ्या पाठीमागे या, सगळ्यांना देतो. भगवान परमात्म्याच्या पाठीमागे गोपाळ गेले आणि भगवान परमात्म्याने सगळ्यांना दही दूध तूप लोणी सर्वांना दिलं. तेव्हा रोज ही दिनचर्या चालू असताना आता भगवान परमात्मा चोरी करायचे. चोरी करायचे तर त्या ठिकाणी चोरी झाली की त्या गवळणीचे दही दूध तूप विरजणी जे होत ते खाल्लं की ते विरजणी सुद्धा फोडून टाकायचे. बरेच दिवस चालला हा खेळ. शेवटी साऱ्या गवळणी कंटाळल्या नाही बर का, ह्या गाराने सांगण्याकरता आल्या. का गाराने सांगण्याकरता आल्या तर त्याच्या पाठीमाग कारण आहे की त्यांना कृष्ण दर्शनाची लालसा होती. म्हणून त्या गाराने सांगण्याकरता नाही आल्या त्या. एक उदाहरण सांगतो, एक कथा सांगतो छोटीशी याच्यामध्ये. एक गवळण होती, तिचं शेण जे होतं, गाईचं जे शेण होतं तिनं नेऊन टाकलं सकाळी सकाळी. दर्शनच झालं नाही किती दिवसाचं श्रीकृष्णाचं. म्हणून तिच्या लक्षात आलं की सासूबाई तर काही जाऊ देणार नाही, मग आपण जायला पाहिजे, पण मग आपल्याला जाऊ देणार नाही. मग तिने युक्ती लढवली. काय, सकाळी 3 वाजता उठले, सगळं शेण काढून टाकलं, ठेवलंच नाही काय, आणि मुद्दाम घरामध्ये असं उखरून आखरून ठेवलं. सासू म्हणले सगळं घर उखरलेलं आहे आणि तू खुशाल सगळं शेण नेऊन टाकलं. मग ते म्हणले सासूबाई तापू नका, मी सारून काढते. म्हणले सारणार कशानं? म्हणले शेणानं. शेण कुठून आणन? म्हणले नंदबाबाच्या वाड्यावर किती गाई आहे, एक टोपलं भरून आणते म्हणले तिथून. गेली ही त्या ठिकाणी नंदबाबाच्या वाड्यावर. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी खेळत होते. हिनं शेण भरलं, निघाली. ती म्हणले भगवान श्रीकृष्ण सांगितलं थांब. म्हणले थांब. काय? म्हणले शेण नेऊ नको. म्हणले का? म्हणले शेण फुकट देत नाही आणि गावरान गाईचं शेण फुकट देऊ पण नाही. तुम्हाला समारा जीवाला कशाला द्यायचं तुम्हाला? अरे साधू संन्यासाने गाय नाही सांभाळू, तुम्ही सांभाळायला पाहिजे, पण तुम्ही तर कापले नाही. बरोबर आहे का नाही? सगळ्या खाटकाला नेऊन निघले. तेव्हा
भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणले तसं शेण नाही म्हणणार म्हणले. मग म्हणले आपण मोबदला घेतल्याशिवाय देत नाही म्हणले. चालन म्हणले. काय पाहिजे मोबदला म्हणले एक टोपलं जर सोन्याचं शेणाचं नेलं तर एक गोळा लोण्याचा घेईन म्हणले. म्हणले चालन. मग ते गेलं टोपलं घेऊन भरून. पुन्हा आली ती दुसऱ्याला. दुसरं नेलं. मग तिसऱ्यानं भगवान श्रीकृष्णानं थांबवलं. म्हणले थांब. म्हणले काय म्हणले तू पहिलं नेलं दुसरं नेलं मी शाळेत गेलो नाही मी मला माहित नाही मला वाचता येत नाही मला लिहिता येत नाही मला आकडे माहित नाही तू घेऊन जर ती 50 टोपले देशील 2 गोळी असं नाही जमणार म्हणले. मग जेवढे टोपले नेणार तेवढे गोळे पाहिजे म्हणले मला लोण्याचे बरं का. म्हणले चालत पण मग गणित कसं करणार. तिनं सांगितलं सोपं म्हणले मी पण काही शिकेल नाही म्हणले. मग एक काम करू म्हणले मी शेण भरलं का शेण भरलेल्या हातानं भरलेला हात राहतो म्हणले. हा ते जे भरलेलं बोट आहे ते तुझ्या अंगावर ओढीन असं. हा एका बोटाचा 1 गोळा 2 बोटाचे 2 गोळे. हा म्हणले चालन म्हणले. आता हिना तुम्हाला सांगतो एवढं शेण नेलं भगवान श्रीकृष्णाच्या अंगावर सगळे शेणाचे बोट नवे भगवान श्रीकृष्ण नाही गौराई देवी दिसू लागली. एवढं शेण लागतं का माता भगिनी. घर सारायला किती शेण लागतं. घर सारायला किती शेण लागतं. सारलं का नाही किती लागतं. हा 1 पावटे 2 पावटे आहे का नाही. लाईट झालं तर 1 टोपलं. एवढं शेण कशाला लागतं माहित तुम्हाला. खरं सारवाला. एवढं शेण नाही लागत. एवढं शेण हिला आणलं कशा करता. हिला काहीच गरज नव्हती ते शेण आणण्याची. भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाची लालसा होती म्हणून त्या ठिकाणी या गवळणीनं घराने सांगितले येऊन सगळ्यांनी. म्हणले यशोदा हा असं करतो म्हणले रोज आमच्या घरचं दही दूध तूप लोणी खातो म्हणले. यशोदा मातेला राग आला आणि यशोदा मातेनं त्याला मारण्याकरता धावली. म्हणले आता आहे ना तुला म्हणले आता बाहेर जाऊ द्यायचं नाही. कारण तुझ्या हातामध्ये जे कडोळे अमका हे टमका हे या सुवर्णाचे किंवा हिरे माणिक मोती ज्याला जडलेले हे त्याचे उजाड पडतो त्यांना तू चोऱ्या करतो म्हणले. हे सगळं काढून घ्यायला लागले ते. तेव्हा त्या गवळणीने सांगितलं हे बघ म्हणले यशोदे याच्या अंगावरचे अलंकार काढू नको आणि याला जादा तू त्रास देऊ नको. फक्त 1 गाल घुसा घे आमच्या समोर. त्याचा गाल जर लाल झाला ना तुझा गाल घुसा घेतला ना आम्ही चालले जाऊ. आता नुसता गाल घुसा घेण्याकरता इथं आल्या का. नाही कृष्ण दर्शना करता आल्या. अशी घराणे येता सगळ्या गवळ्याने गाराने घेऊन येत असल्या कारणाने यशोदा मातेने सांगितलं तू आता इथं राहू नको उद्या कुठं जाय जंगलामध्ये जाय. कशा करता गायी चारण्याकरता. भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी पिवळा पितांबर यशोदा मातेने पिवळा पितांबर धारण करून दिला. मोर मुकुट आणि बासरी घेतली आणि भगवान परमात्मा गायी घेऊन निघाले. कुठं जंगलामध्ये वृंदावनामध्ये. वनम वृंदावनम नाम पशवम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्यम पुण्याद्री विरुद्धम. तेव्हा त्या ठिकाणी वृंदावनामध्ये गेले. त्या ठिकाणी गायी चरू लागल्या. गायी चरत असताना गोपाळ काय करू लागले खेळू लागले. का नाही म्हातारी माणसं सांगा एकदा. समजा गायी जर चरायला लागल्या तर म्हातारी माणसं काय करायचे. आता तर गायीच राहिले ना. चरायला लागल्यावर म्हणून राहिलो मी. गायी स्तब्ध चरू लागल्या म्हातारी माणसं. खेळाचं तर सांगून टाकलं मी. म्हातारी माणसं काय करायचे नाही. विठाला विठाला तेव्हा गोपाळ त्या ठिकाणी खेळ खेळायचे. खेळ खेळता सारे गोपाळ थकले आणि मग थकल्याच्या नंतर खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. खांद्यावर जर भार असेल पोटाला जर भूक लागली असेल तर माणूस खेळू शकत नाही. आणि म्हणून
खेळण्याकरता सगळ्या गोष्टी पाहिजे. तेव्हा आता आपल्याला बी खांदे भार पोटी भूक आहे का नाही. आता महाराजांचं कीर्तन कव्हा आटपतं आहे का नाही. जादा लांबवत नाही, तुम्ही म्हणून जादा लांबवत नाही, जादा चालत लांबत, पण आता जादा लांबवत नाही, कारण ही महात्मा मंडळी या ठिकाणी आणि जादा लांबवणं चांगलं नाही. तर तेव्हा भगवान परमात्म्याने या ठिकाणी वृंदावनामध्ये आले, सर्वांना आणि एकत्रित केलं. खेळ खेळून थकल्याच्या नंतर भगवान परमात्म्यांना गोपाळांना कमळाच्या आकृतीप्रमाणे बसवलं. बिभ्रत बेनो जठर पटयो श्रृंगार वेत्रीच कक्षे. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी मध्य उभे राहिले आणि बासरी वाजवली. आणि बासरी वाजवल्याच्या नंतर तो जो मिश्रण होतं काला होता, सगळ्या गोपाळांची शिवदोरी म्हणजे काला. तेव्हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो काला आहे तो कोणता काला आहे. दही आणि लाही. दही म्हणजे नाशक, दही म्हणजे जीव, आणि लाही म्हणे परमात्मा. लाहीचा कधी नाश होत नाही, लाहीला कधी किड लागत नाही. अविनाशी जो परमात्मा, अविनाशी परमात्मा, नासणारा जीव, दोन्हीचं संमिश्रण तयार केलं. काय झालं. प्रसाद प्रसादे सर्व दुःखानाम हानिरस्योपजायते. म्हणून बाबा हो, या ठिकाणी हा आणि आज काला आहे. आणि काला म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. आणि म्हणून तो काला संतांच्या सानिध्यामध्ये होतो. एकदा या ठिकाणी संत महात्म्याचं किंवा संतांचं स्मरण करू. ज्ञानेश्वर हे बघा, आता थोडा दम तुम्हाला काढावा लागेल. आमचे परमस्नेही आदरणीय वंदनीय आणि अतुनात माझ्यावर प्रेम करणारे, आश्रमावर प्रेम करणारे आमचे पवन भारतीजी, अर्थात आपण त्यांना सारे खडेश्वरी बाबा म्हणतो. 12 वर्ष ते उभे राहिले. 12 वर्ष उभं राहून त्यांनी साधना केली. आणि आज तुम्ही जर जालन्याला गेले तर रस्त्यामध्ये भगवान मनकामनेश्वराची स्थापना केली. शिवशक्ती आश्रम, त्या ठिकाणी सुंदर असं स्वामीजींनी वातावरण तयार केलं. आणि एवढं सुंदर आहे, तुम्ही जाऊन पहा. तेव्हा स्वामीजी या ठिकाणी आले. मी स्वामीजींना असे विनंती करतो, अगोदर पहिले स्वामीजींचं या ठिकाणी आश्रमाच्या वतीनं स्वागत होईल. तुमका विजय विठ्ठल केलं नाही बरं का, ध्यानात ठेवा. दे हंडी फराची स्वामीजी बोलल्याशिवाय